गणपतीच्या पूजेमध्ये याचं विशेष स्थान असतं. महाप्रसादाचं म्हणजे प्रभात फेरी अशी कशी मास्तर बघा कसली वेपर मिक्स शेष असते काय. एक आपण जर बघितलं तर असं वाटतं कुठला मोर्चा आला की काय, पण मोर्चा नाहीये. ओढ लावते अशी जीवाला गावाकडची माती, साध घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती. मित्र हो, आता आपलं सीमोल्लंघन चालू होतं. आता आपली मकर संक्रांत देखील झालेली आहे. परत आपण थोडी वापसी केलेली आहे. परत देखील आपण सीमोल्लंघन करू, कारण आपण दसऱ्यानंतर सीमोल्लंघन केलं होतं ते प्रभू श्रीरामांचं होतं. आता जे आपलं सीमोल्लंघन आहे तर ते छत्रपतींचं आहे. तेव्हा एक अशी गोष्ट होती की जी मला गेली वर्षानुवर्ष दाखवायची होती, परंतु काही कारण जमत नाही आपल्याला. कारण कसं आहे की आपण तिथं आपली उपलब्धता नसते वगैरे बऱ्याचशा गोष्टी. परंतु आज म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या कृपेने शेवटी ती इच्छा पूर्ण झालेली आहे. तर ती आहे आमच्या गावची दिंडी. आता या दिंडीला काय म्हणतात आणि या दिंडीमध्ये काय काय गोष्टी केल्या जातात ते आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. रामकृष्ण हरी, गणपती बाप्पा मोरया. आपण गावाकडचं वातावरण शूट केलं होतं आणि आता मी आहे आमच्या पंचक्रोशीमध्ये. काहीतरी गडबड दिसतं. मुलं तिकडे नाश्ता वगैरे करतात. जरा बघूया काय हे काय प्रोग्राम आहे. दिंडी आहे काय? कुठे आम्हाला घेऊन चला. एकच कोणतरी या. ओके. विठू माझा लेकरूवाला संगे गोपाल्याचा मेला. आता आपण म्हणजे सुरुवातच केलेली आहे. आपण पाहिलं की माऊली बसलेले आहेत आणि मी सांगतो तुम्हाला की या दिंडीमध्ये आपल्याला मोठ्या माणसांबरोबर आपली छोटी लहान मुले मिळतात. कारण कसं आहे की विठू माझा लेकरूवाला आणि देवाला अशी खोडकर मुलं भरपूर आवडतात. आज आपला ब्लॉग जो आहे ना तो खूप छान बनणार आहे, मजा येणार आहे. व्ह्यूची आणि पैशांची अपेक्षा नाही आपल्याला, फक्त अपेक्षा असंच आहे की माऊलीचं कार्य अखंड जगभर पोचावं एवढीच. आता आपली दिंडी प्रस्थान करत आहे. आता एकदा दिंडीचं कसं की आपण लाईनशीर जे आहे ना तर ती गोष्ट घेऊया. अस्सल गावाकडचं वातावरण आता आपण अनुभवत आहात. आता पाहिलं तर माऊली सगळीकडं म्हणजे आता फिरत आहे. भरपूर माणसं येत आहेत. या दिंडीला मी तुम्हाला थोड्या वेळानं याच्यावर खूप छान अशी स्पीच देईल, तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल की नक्की काय आहे. दूध आलेला आहे, बघूया. मस्त. महाराजांची मूर्ती अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये शिरते. तुम्हाला सद्गुरू गजानन माऊलींची आठवण आली असेल आणि छान वाटतं. तुम्ही माऊलीचं स्वरूप पाहत असाल. तिला नक्की काय म्हणतो ते आपण नंतर बघूया. प्रत्येक ठिकाणी दिंडी ही फिरत असते. अगदी त्याच्यासोबत बरीचशी माणसं येत असतात. बघूया. आपण आता पाहिलंच आहे बघा. मला पण आता घाम फुटलेला धावून फुटू दे, चांगली गोष्ट आहे. माऊलीच्या कार्यामध्ये घाम फुटणं म्हणजे चांगलं, जरा कुठल्या तरी आजारातून मुक्त होईन असं आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो की आता जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी माधुकरी मागली जाते. प्रत्येका ठिकाणी गेलं नंतर तो स्वागत करतो, प्रत्येकाला नाश्ता देतो, पिण्याची म्हणजे आपले थंड पेयांची गरम पेयांची सोय करतो. हे फार वाटतं, कारण माऊलीचं प्रेम एवढं नितांत आहे. काय आहे यामागं गूढ, काय आहे वास्तव, ते आपण पुढे जाऊ. प्रत्येक ठिकाणचं कव्हरेज अगदी छान मिळत आहे.
नुकतंच आता बैरदेवाचं दर्शन झालं आपल्याला आणि आपल्या आता पुढे पुढे जायचं आहे. काय आहे की आज माऊली आपल्यापेक्षा जास्त स्पीडने जातात. म्हणजे आपला स्पीड जर 60 असेल तर माऊलींचा स्पीड हा 80 आहे आणि जायला लागतं. कारण कसं आहे की एवढा अखंड गाव फिरायचं आहे. नमस्कार. प्रत्येक ठिकाणी आपण गेलो ना की काही ना काही मिळतच असतं. बघा इथे थंड आलेला आहे, या घरातून छान वाटतं. बघा कसली वेपर मिक्स. अरे या 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 सगळ्या या. आपल्या घरासमोर आलेलो होत ना तर आपल्याला जी आपली लक्ष्मी आहे म्हणजे कसा इथला बराचसा भाग हा मच्छीमार बहुल आहे, त्याच्यामुळं अशी प्रतिकृती प्रत्येक ठिकाणी असते. तो पुढे हे येतं काय रे. गावा ठिकाणी फिरता फिरता म्हणजे कसं आहे की घरांबरोबर माणसांबरोबर झाडापानाचं देखील तेवढं दर्शन होतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण मस्त निवारा देखील घेऊ शकतो. अशी म्हणजे एक व्यवस्था आहे, परमेश्वराने केलेली व्यवस्था असते. त्याच्यामुळं कसला हे नाही. जाऊया आपण. आपण आता जर पाहिलं तर ही सर्व जी आहे ना तर ती सर्व आपल्या सद्गुरू परमहंस हसुराम बाबा माऊली तर यांचे सर्व म्हणजे आता कुटुंबीयच म्हणायला लागेल. कारण आपण जर बघितलं तर माऊलीने एक रोपटं लावलं होतं आणि त्याचं अखंड वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. अनेक काल आले, अनेक काल गेले, परंतु माऊलीचा पसारा हा भरपूर वाढत गेला. त्याबद्दल फार मोठी म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण ही गोष्ट वर्षानुवर्षे आज टिकलेली आहे. आता नाथ संप्रदायापासून जी तयार झालेला आपला हा वारकरी संप्रदाय आहे तर तो आज तळागाळात पोचतोय. तर ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपण जर बघितलं तर माऊलीसोबत असंख्य वारकरी व त्यांचे भगवादारी. कारण बाळासाहेबांचं एक वाक्य आहे की नसेल भगवा शिरावर तर बसेल परका उरावर.
म्हणून हा भगवा प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या नव्हे तर अखंड हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात पोचावा हीच इच्छा आहे. आपल्याला व्हिडिओबद्दल म्हणजे काही कोणत्या प्रकारची पैशाची अपेक्षा नाही आहे. फक्त एकच गोष्ट की माऊलीचं कार्य हे जगभर पोचावं. आपण बघितलं मगाशी इथून छान आता कव्हरेज भेटलेलं आहे. अजूनपर्यंत माऊलीचे कुटुंबीय म्हणजे माऊलीची मुले ही अजूनपर्यंत येत आहेत. धन्यवाद. चला आता मुक्त शेतामधून आता गावामध्ये आपल्या माऊलीची स्वारी चाललेली आहे. एक आनंद व्यक्त होत आहे की एक प्रकारची मोठी ट्रेकिंग सुरू आहे. या पलीकडे राम नामाचा गजर आणि सगळ्यांची गर्दी. खरोखर सांगतो की प्रभू श्रीरामाने अखंड हिंदुस्थानाला एक केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी अगदी रामनाम पोचलेलं आहे. अयोध्येमध्ये आपले प्रभू श्रीरामाचं भव्य दिवस मंदिर उभारलेलं आहे. परंतु अगोदरच आमच्या माऊलीने आम्हाला रामनाम शिकवलेलं आहे. तर त्याचा मुख्य पुरावा ही आजची दिंडी आहे. जय राम. ही जी आपली दिंडी आहे तर ती कसं आहे की आपल्या गावामध्ये गणपतीचा मोठा उत्सव होतो. तर संपूर्ण प्रदेश फिरून आणि सगळ्यांकडे शिदा जमा करून आपला हा उत्सव साजरा होत असतो. तर चला या देखील गोष्टीचा फार मोठा इतिहास आणि फार मोठी कहाणी आहे ती नक्कीच सांगू आपण. आता याच्यातून तांदूळ परत दिले ते काय असतात? शेष असते काय? हां जाऊया आपण. चला आया आलेली आहे. ठीक आहे आई इकडे तरी बघ. हां ठीक आहे मस्त. आया कुठं आहे? म्हणजे मी आलेलो आहे तर तुषार भगवान पाटील, नवी मुंबई मानाची पालखी उपसचिव यांच्या निवासस्थानी. म्हणजे खऱ्या अर्थाने ती जर घटना आपण त्यावेळी वाचली म्हणजे ऐकली होती तर खूप वाईट वाटलं होतं. कारण कसं आहे की माझा वर्गमित्र आणि त्यासोबत म्हणजे आपला हा प्रवास करून आपला घरगाडा आणि संसार सांभाळून नवी मुंबई मानाची पालखी याचं उपसचिव पद असलेला हा तुषार शेवटी तिकडे आपण आलो आहोत आणि एवढा मोठा व्यक्ती तर त्याचं थोडंफार याच्यामध्ये स्मरण करायच पाहिजे. यात्री गो आय तुझा पदयात्री ग पदयात्री तुषार पाटील नावाचा गो पदयात्री तुषार पाटील नावाचा गोता केलवने गावाचा गो केलवने गावाचा गो गेला
स्वर्गाच्या वाटला गो गेला, स्वर्गाच्या वाटला गो गेला. आई तुझे चरणाला गो, आई तुझे चरणाला गो बघत तुझ्याच गो मानाचा गो बघत तुझ्याच गो मानाचा गो. आई तुझा लारू का बघत गो, लारू का बघत बघत तुषार पाटील नावाचा गो, तुषार पाटील नावाचा गो झाला अपघात या स्थानाला गो झाला. आयो आता आपल्याला पक्का रस्ता लागलेला आहे आणि रामनामाचा गजर हा चालूच आहे. मस्त वाटतं की प्रभू श्री रामांचे दर्शन, प्रभू श्रीरामांचा रामनामाचा उच्चार आपणास प्रत्येक वेळी दिसतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. शेतामधून ते रस्त्यांपर्यंत म्हणजे कच्च्या जमिनीपासून ते पक्क्या जमिनीपर्यंत आपण आता आपला प्रवास केलेला आहे. अशी मजा आपल्याला कधी मिळेल, काय मिळेल. आता खरोखर वाटतं की दरवर्षी ही दिंडी अरेंज करावी, म्हणजे आपण अटेंड करावी, अरेंज करावी. अरेंज तर ते पहिल्यापासून होते आणि आता भरपूर आहे. बघा माऊलीचा परिवार बघा. आता आपली जी दिंडी आहे ना, तर ती दिंडी कुठं आलेली आहे, तर कोळीवाड्यात आलेली आहे. मुळात काय आहे की या विभागात आपण म्हणजे असं कधी येत नाही, कारण आपल्या पालखी येतात किंवा काही गोष्टी येतात, तर त्या गोष्टी कशा असतात की रस्त्यातून येत असतात. बरोबर आहे. तर आज माऊलीने आपल्याला प्रत्येक ठिकाणी फिरवलेलं आहे आणि प्रत्येक भूमी आहे तर तिला पावन केलेली आहे. हेच मोठं आपलं भाग्य आहे.
एक आपण जर बघितलं तर असं वाटतं कुठला मोर्चा आला की काय, पण मोर्चा नाही आहे. तरी आमच्या माऊलीचे सर्व लेकरे आहेत आणि सर्व एकत्र येऊन या आपल्या दिंडीला आलेल्या आहेत. तर आता कसं आहे, मी वरती आलेलो आहे ना, वरती आल्यामुळं जरा आपला रस्ता, कच्चा रस्ता, पक्का रस्ता आणि लाल माती, म्हणजे आता आपण डोंगरावर आलेलो आहोत, म्हणजे सह्याद्रीमध्ये आलेलो आहोत. आज माऊलीने आपल्याला म्हणजे कसं आहे की शेत जमीन, गावठाण आणि निसर्ग हे सगळ्याची सफर करून दिलेली आहे. माऊलीचे सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. त्यांनी परत एकदा मला माझ्या जुन्या दिवसामध्ये नेलेलं आहे. असू द्या, माणसाच्या जीवनात आनंद हा नेहमीच पाहिजेच आणि असायलाच पाहिजे. या आता वेळ आलेली आहे आपल्याला माहिती देण्याची. कोणतरी माहिती मिळेल, शेवटी माऊलीने इच्छा पूर्ण केलेली आहे. नमस्कार. नमस्कार. बरं, या कार्यक्रमाला काय म्हणतात? दिंडी बोलतो ना. दिंडी बोलतो ना. भिक्षा दिंडी म्हणजे माधुकरी दिंडी म्हणतात ती. माधुकरी दिंडी. हा, म्हणजे कशासाठी काढली जाते ही खास? आणि गणपतीचा उत्सव आहे ना, त्याला प्रसाद म्हणून सगळ्यांना जेवण असतं आमचं. हा हा हा, म्हणजे बरोबर, गणपतीला जेवण व्हावा सगळे मंडळीला गावाला, प्रसाद मिळावा याच्यासाठी त्यासाठी ही माधुकरी दिंडी केली जाते. माधुकरी मारून त्यांनी करायची हा, म्हणजे आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची जी परंपरा आहे ती परंपरा. परंपरा आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण हरी. करा दिंडी काढायची. हा हा, सगळे गाव देव म्हणजे हसुराम बाबा होते तेव्हापासून. बाबा होतं तेव्हा आम्ही ही दिंडी काढायचो. साधारण किती वर्ष झाले असतील या दिंडीला? मग तरी किती वर्ष झाली असतील? 25 वर्ष आता गावाला आली. 25 वर्ष झाली असतील. 25 वर्ष झाले असतील ना? 25 वर्ष आले आमच्या. बरं आहे. हा हा. शेवटी कसं आहे, आपण सगळीकडे फिरतो ना तेव्हाच आपल्याला माहिती मिळते. मिळालेल्या माहितीनुसार कसं आहे की सद्गुरू परमहंस जीवनमुक्त स्वामी म्हणजे नागाव, जिथं आपण पिरवाडी बीचला जातो तर तिथे त्यांचं मठ आहे. माऊली सर्वप्रथम म्हणजे पंजाबवरनं इकडे आपल्या दख्खनमध्ये म्हणजे महाराष्ट्र नगरीमध्ये आले आणि नंतर त्यांचे जे शिष्यगण त्यांनी वाढवला. त्याच्या शिष्यगणमध्ये सद्गुरू गोपाल काका होते, सद्गुरू परमानंद महाराज होते. परमानंद महाराजांचा आपण पालखी सोहळा आपण पाहिलाच होता मागं. छान वाटतं. कुठल्या तरी का होईना, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून का होईना मला तिथे म्हणजे माऊलीचा एक सहवास लाभतो. फार मोठं भाग्य आहे आणि मी सांगतो माझ्यासारखं भाग्यवान कोणीच नाही आहे. असं काय नाही की बरेचसे पण हे काढतात. आणि त्या गोपाल काकांचे शिष्य सद्गुरू हसुराम बाबा. मी तुम्हाला सांगतो की सद्गुरू हसुराम बाबा यांनी एक रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आणि हा त्यांचा महिमा आज सगळीकडं फिरतोय. फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. गणपती बाप्पा सर्वांवर अशी कृपा करू राहो. जाऊया. रामकृष्ण हरी. चला लवकर या. मग प्रभात फेरी अशी कशी मास्तर? झालं झालं.
आता आपण त्यांच्या म्हणजे घराच्या पाठीमागं आलेलो आहोत आणि तिथे आपण बघितलं तर जेवणाची सोय आहे. वाढपे स्वयंसेवक विविध प्रकारचे पदार्थ भांड्यामध्ये भरून आता सर्व वारकऱ्यांना म्हणजे वाढणार आहेत आणि आपण बघितलं तर भरपूर अशी जेवणाची सोय केलेली आहे. इकडे आपण जर आलो तिकडे बघा भाजी भरण्याचं काम चालू आहे. म्हटलं की थोडा विसावा घेऊ आणि बरं वाटलं जरा. काय आहे की प्रत्येक ठिकाणी रोज कोणाच्या घरी जेवणाची व्यवस्था होते. आता कसं आज रविवार सुट्टी दिवस पडला त्याच्यामुळं मी तर आलेलो आहे. त्याच्यामुळं अगोदर जर दिंड्या कुठे जर गेल्या असतील तर त्यांनी जेवणाची वगैरे व्यवस्था केली असेल किंवा व्हिडिओमध्ये नसेल कारण कसं मी तिथे उपलब्ध नसेल तेव्हा त्यांची मी एकदा क्षमा मागतो. कारण कसं आहे मला फक्त माऊलीचा कार्य फक्त कॅप्चर करायचं होता त्याच्यामुळं तिथे वैयक्तिक असं वर्चस्व काही राहणार नाही. तेव्हा प्रत्येकाने जर जेवणाची व्यवस्था केली असेल तर खूप छान अशीच तुम्ही व्यवस्था करा. आलेल्या संत मंडळींना जेवू घाला. माऊली नक्कीच तुमच्या म्हणजे घरामध्ये कोणत्याही प्रकारची धनधान्याची कमतरता करणार नाही. म्हणजे नुसतं मी आता जिथे जेवण आहे हिरामन पाटील त्यांनाच बोलत नाही तरी 7 दिवस जिथे जिथे माधवगर दिंडी होते आणि जिथे जिथे जेवणाची व्यवस्था होते त्या सर्व अन्नदात्यांना मी हेच सांगतो की माऊलीच्या भंडारामध्ये तुम्ही जर दिला माऊलीच्या मुखामध्ये तुम्ही जर 2 घास जर दिले तर माऊली तुम्हाला 10 घास देईल. चिंता नसेल. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम दर्शन आपणास गोकर्ण या फुलाचे झालेले आहे. आपल्या गणपतीच्या पूजेमध्ये याचं विशेष स्थान असतं आणि आपण बघितलं तर बघा मी पर्यावरणप्रेमी आहे ना तर अगदी पर्यावरणाच्या सानिध्यात महाप्रसादाचं म्हणजे आयोजन केलेलं आहे. जेवण आयोजन केलेलं आहे. स्वयंसेवक त्यांचं काम अगदी निस्वार्थपणे करत आहेत. आता ते चालूच
गल्लीमधून आपण शिरतोय आणि जाऊया आतमध्ये. जेवणाची व्यवस्था हा बघू शकतो आपण. दिवसभर आता माधुगिरी दिंडी केलेली आहे आणि संध्याकाळी महाप्रसाद. हरिओम हरिओम. संध्याकाळी महाप्रसादाची सोय आता इथे केलेली आहे. मोठ्या पातेल्यात भाजी नेहमीच. पनीरची भाजी बनवली आहे. पनीरची भाजी बनवलेली आहे. हा, पनीरची दाखवा. भाजी हो यानं पनीरची भाजी बनवली दाखवा रे बा. ते बघू शकतो आपण. हा पनीरचे क्यूब दिसतात बरोबर. वरती घ्या, वरती कर. गेला इथं समजलं समजलं. हा, आले आले आले. आलेलं आलेलं. पण कसं आहे की जेवण हे सार्वजनिक स्थळीच आहे. काय भात बनवता काय? वाव मस्त बघा. ठीक आहे. अर्धा आहे ना.